नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रेखा चुरी काशीदास घेलाबाई हायस्कूल आगाशी इथे या शाळेमध्ये गणित हा विषय शिकवते। आज आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 1चं तिसरं प्रकरण सुरू करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आज इयत्ता 10वीचा गणित भाग 1चं आपण तिसरं प्रकरण बघणार आहोत, अंकगणिती श्रेणी। अंकगणिती श्रेणी पाहण्याआधी आपल्याला क्रमिका म्हणजे काय बघावं लागेल। क्रमिका पाहण्याआधी आपण संच, गेल्या वर्षीच 9वीमध्ये तुम्ही संचाचा अभ्यास केलेला आहे। संच कोणत्या समूहाला संच म्हणतात हे आपण लक्षात घेतलेलं आहे। संच कसा लिहायचा हे पाहिलेलं आहे। त्याच्यामध्ये एक अट होती, ती म्हणजे संचामधले घटक कसेही आपण लिहू शकत होते। पण आता आपल्याला क्रमिका पाहायची आहे। इकडे मी 3 उदाहरणं लिहिलेलीच आहेत। पहिलं उदाहरण आहे 1 2 3 4 5 ह्या क्रमावर येणाऱ्या नैसर्गिक संख्यांचा समूह आहे। ह्या नैसर्गिक संख्या क्रमाने लिहिलेल्या आहेत। क्रमाने लिहिलेला नैसर्गिक संख्यांचा हा समूह आहे। दुसरा आहे 7 9 11 13 15। इकडे आपल्याला लक्षात आलं असेल 7 पासून सुरू होणाऱ्या सर्व विषम संख्या ह्या क्रमाने लिहिलेल्या आहेत। 7 पासून सर्व येणाऱ्या विषम संख्या म्हणजे विषम संख्यांचा क्रमाने लिहिलेला एक समूह आहे। दुसरा आहे 1 4 9 16 25। ह्या तुम्हाला लक्षात आलं असेल, इकडे सुद्धा आपण नैसर्गिक संख्याच पण त्यांचे वर्ग लिहिलेले आहेत। 1चा वर्ग 1, 2चा 4, 3चा 9, 4चा 16, 5चा 25। याप्रमाणे आपण वर्गसंख्या पण क्रमाने लिहिलेल्या आहे। म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा एक विशिष्ट असा क्रमसंबंध आपण दाखवलेला आहे। म्हणजे क्रमाने वर्गसंख्यांचा समूह। आता इथे आपल्याला क्रमिका कोणाला म्हणतात, तर आपण हे 3 उदाहरणं पाहिली। ह्या 3 उदाहरणामध्ये काही विशिष्ट समूह आपण विशिष्ट संख्यांचे समूह आपण क्रमाने लिहिलेले आहे। म्हणजे हे विशिष्ट संख्यांचे संच आहेत। विशिष्ट संख्यांचे संच आहेत, त्यातील सर्व घटक विशिष्ट नियमानुसार आहेत। काहीतरी त्यांच्यामध्ये क्रमसंबंध दाखवलेला आहे विशिष्ट नियमानुसार। आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे क्रमाने आहे। क्रमाने लिहिलेलं आहे, एकतर उतरत्या क्रमाने किंवा चढत्या क्रमाने, असा कोणताही क्रम पण म्हणजे संच असतो, पण विशिष्ट नियमानुसार येणाऱ्या संख्या आणि क्रमाने येणं अशा ज्या संख्यांचा समूह असतो, अशा संख्यांच्या समूहाला क्रमिका म्हणतात। समूह म्हणजे क्रमिका। म्हणजे तुम्हाला क्रमिका लक्षात आलेले आहे, क्रमाने येणाऱ्या संख्यांचा संच। संचच पण तो क्रमाने येणाऱ्या आणि त्या 2 संख्यांमध्ये काहीतरी विशिष्ट असा क्रमसंबंध किंवा नियम असेल, अशा क्रमाने मांडलेला संख्यांचा समूह म्हणजेच क्रमिका। आता क्रमिकेतील प्रत्येक पद, क्रमिका ही अनंतापर्यंत असू शकते, शांत असू शकते। म्हणजे शांत आणि अनंत दोन्ही प्रकारामध्ये क्रमिका येते। आता या क्रमिकेतील प्रत्येक पद हे स्मॉल टी या अक्षराने दर्शवतात। मग आता त्याला क्रम कसं लिहितो? पहिले पद असेल तर T1 किंवा T1। दुसरे पद आपण लिहिताना ओळखताना कसं म्हणणार? T2। तिसरे पद बरोबर T3। अशाप्रमाणे आपल्याला शेवटी nवे पद, आपल्याला शेवटचे पद माहिती नसेल तर आपण nवे पद कसं लिहिणार? Tn। ह्याप्रमाणे आपण क्रमिकेची सर्व पदं दाखवू शकतो। म्हणजेच कसं, हा एक T1 T2 T3 T4 T5 या क्रमाने आपण त्या संख्यांना नावं देतो।
आपण क्रमिकेची व्याख्या पाहिली. क्रमिका म्हणजे काय आता तुम्हाला लक्षात आलं. ह्या क्रमिकेचे प्रकार आता आपण पाहणार आहोत. क्रमिकेचे 2 प्रकार आहेत, अंकगणिती श्रेणी आणि भूमिती श्रेणी. ह्या प्रकरणामध्ये आपण फक्त अंकगणिती श्रेणीचा अभ्यास करणार आहोत. पण आपण ते पाहू कसे आहेत. आता काही क्रमिकेची मी उदाहरणं लिहिलेली आहेत तुमच्यासमोर. पहिलं उदाहरण आहे बघा, 1 3 5 7 9. आता इकडे आपल्याला लक्षात आलं आहे आधीच्या पदामध्ये 2 मिळवून पुढचं पद काढलेलं आहे. आधीच्या पदात 2 मिळून प्रत्येक वेळेला बघा, एकामध्ये 2 मिळवले 3, 3मध्ये 2 मिळवले 5, 5त 2 मिळवले 7. म्हणजे ह्या कोणत्याही 2 क्रमागत संख्यांमध्ये म्हणजे किंवा 2 क्रमागत पदांमध्ये आपण त्यांचा त्यांच्यामधला फरक हा सारखाच आहे हे दिसले. म्हणजे हा नियम काय आला पदांमध्ये असलेला नियम, तर आधीच्या पदात 2 मिळवून पुढचे पद लिहिले. आता इकडे -2 -4 -10 -14 अशा प्रकारे ही अनंतापर्यंत असणारी क्रमिका आहे. आता ह्या इकडे आपल्याला लक्षात आलं -2 मध्ये आपण -4 मिळवले -6, -6 मध्ये -4 मिळवले -10, -10 मध्ये -4 मिळवले -14. म्हणजे आधीच्या पदात -4 मिळवून पुढील पद काढतो आपण. तिसरी आहे बघा 3 15 75 375. आता इकडे कुठेही आपल्याला असं लक्षात येत नाही आपण ठराविक संख्या मिळवून पुढचं पद काढत आहोत. तर इकडे काय आहे, 3ला आपण 5ने गुणलं, 3×5 15, 15ला 5ने गुणलं 75, 75ला 5ने गुणलं 375. म्हणजे आधीच्या पदाला 5ने गुणून आपण पुढील पद लिहत गेलो. आता ह्या 3 मध्ये आपण फरक लक्षात घेऊ. ह्या पहिल्या 2 ह्याच्यामध्ये आपण 2 विशिष्ट क्रमागत पदांमध्ये आपण एक संबंध पाहिला. कोणती तरी एक विशिष्ट संख्या मिळवलेली आहे आणि आपल्याला पुढचं पद मिळत गेले. प्रत्येक वेळेला पुढचं पद मिळवताना आपण तीच विशिष्ट संख्या मिळवत गेलेलो आहोत आणि त्याप्रमाणे ती क्रमिका लिहत गेलेल्या आहेत. ह्या दोन्ही क्रमिकांना अंकगणिती श्रेणी म्हणतात. अंकगणिती श्रेणी. आता ही तिसरी क्रमिका आहे, त्याच्यामध्ये आपण पाहिलं आपण 5ने गुणून केलेलं आहे, मिळवून नाही. जेव्हा तिकडे गुणाकार येतो तेव्हा ती श्रेणी तयार होते, भूमिती श्रेणी. ती तयार झाली भूमिती श्रेणी. लक्षात आलं. आता शेवटच्या 2 बघा, 5 5 5 5 सतत सगळे 5ने येणाऱ्या संख्या लिहिलेल्या आहेत. दुसरी आहे 11 11 11. आता ह्या दोन्ही ह्याला आपण काय म्हणू शकतो, आधीच्या पदाला 1ने गुणून आणि किंवा आधीच्या पदात 2 नियम तयार झालेले आहेत. आधीच्या पदात 0 मिळवून म्हणजे 1ने गुणून सुद्धा आहे आणि 0 मिळवून सुद्धा आपल्याला ह्याच प्रमाणे ही क्रमिका मिळत आहे. मग आधीच्या पदाला 1ने गुणल्यामुळे ही आपण कोणती श्रेणी म्हणणार, भूमिती श्रेणी. आणि ही ह्या नियमानुसार अंकगणिती सुद्धा झाली. म्हणजे ह्या दोन्ही ज्या क्रमिका आहेत ह्या अंकगणिती श्रेणी सुद्धा आहेत आणि भूमिती श्रेणीमध्ये सुद्धा येतात. कारण आपण दोन्ही नियम वापरून ह्या क्रमिका पुढे तयार केलेल्या आहेत. म्हणून त्या भूमिती श्रेणीसुद्धा असणार आणि अंकगणिती श्रेणीसुद्धा. पण आता आपण अभ्यास फक्त अंकगणिती श्रेणीचाच करणार आहोत. तेव्हा आपण लक्षात घेणार आहोत आपण प्रत्येक वेळेला कोणती तरी एखादी संख्या मिळवून पुढचं पद मिळवत गेलेलं आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येईल ह्या क्रमिकेतल्या म्हणजे अंकगणिती श्रेणीतल्या क्रमिकेमध्ये आपल्याला कोणत्याही 2 क्रमागत संख्यांमध्ये किंवा पदांमध्ये पदांचा फरक हा नेहमी सारखा असणार आहे. त्या फरकाला आपण सामान्य फरक म्हणतो. हा सामान्य फरक नेहमी
डी या अक्षराने दर्शवतो. मग या अंकगणिती पहिल्या अंकगणिती श्रेणीमध्ये सामान्य फरक काय येईल, म्हणून डी बरोबर इथे काय येईल 2. दुसऱ्या अंकगणितीत -4 मिळवत गेलेले आहे, म्हणून डी बरोबर -4. आणि ह्या शेवटच्या याच्यामध्ये 0 मिळवत आलेलं आहे, म्हणजे इकडे डी बरोबर 0. म्हणजे आपल्याला लक्षात आला बघा, हा सामान्य फरक एकतर धन असेल, ऋण असेल किंवा 0 पण असू शकतो. सामान्य फरक हा धन, ऋण, 0 सुद्धा असू शकतो. म्हणजे डी हा धन, ऋण किंवा 0 असतो. म्हणजे एक काहीतरी ह्या तिघांमधला एक असणार. म्हणजेच आता आपण सामान्य फरकाचे सूत्र तयार करू. सामान्य फरक बरोबर पुढचे पद वजा आधीचे पद. म्हणजेच डी बरोबर TN अधिक 1 वजा TN. या सूत्रानुसार आपण सामान्य फरक काढू शकतो. मग आपल्याला लक्षात आलं असेल, ज्या क्रमिकेच्या 2 क्रमागत पदांमधील सामान्य फरक हा सारखा असेल किंवा स्थिर असेल तर त्या क्रमिकेला अंकगणिती श्रेणी म्हणतात. म्हणजे अंकगणिती श्रेणी तुम्हाला ओळखता येईल आता सहज. कोणत्याही क्रमिकेमध्ये जेव्हा कोणत्याही 2 क्रमागत पदांमधला फरक हा सारखाच येत असेल, म्हणजे डी हा सारखा येतो किंवा स्थिर असेल, तर त्या क्रमिकेला अंकगणिती श्रेणी म्हणतात. अंकगणिती श्रेणी म्हणजे आता तुम्हाला ओळखता येईल कोणती क्रमिका अंकगणिती श्रेणी असते. अंकगणिती श्रेणीची व्याख्या दिलेल्या क्रमिकेतील कोणत्याही 2 क्रमागत पदांमधील फरक, 2 क्रमागत पदांमधील फरक म्हणजेच TN अधिक 1 वजा TN हा स्थिर असेल तर त्या क्रमिकेस अंकगणिती श्रेणी म्हणतात. म्हणजे क्रमिकेतला आपण आता कोणती क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे हे आपण ओळखू शकतो. आपण कोणत्याही क्रमाने येणाऱ्या क्रमागत पदांमधला फरक काढत गेलं, जर तो स्थिर आला तर ती क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे असे आपण म्हणू शकतो. आता ह्या अंकगणिती श्रेणीसुद्धा क्रमिकेप्रमाणे शांत व अनंत ह्या दोन्ही प्रकारात येतात. आता शांत अंकगणिती श्रेणी कोणती, तर एक उदाहरण मी देते. 2 अंकी विषम संख्या. 2 अंकी विषम संख्या. विषम संख्या आपली कुठून सुरू होते, 1 पासून. 1, 3, 5. आता 2 अंकापर्यंतच सांगितलेलं आहे, त्यामुळे शेवटची येईल 99. कारण पुढे 100 ही 3 अंकी झाली आणि विषम संख्या आहे. म्हणजे इथे ह्या क्रमिकेला कुठेतरी शेवट आहे आणि ही अंकगणिती श्रेणी आहे ती 2 अंकी विषम संख्येची आहे. ह्या अंकगणिती श्रेणीमधला सामान्य फरक हा 2 येतो आणि त्याला शेवट आहे, म्हणून ही शांत अंकगणिती श्रेणी झाली. आता अनंत अंकगणिती श्रेणी म्हणजे सर्व विषम संख्यांचा संच. सर्व विषम संख्यांचा समूह म्हणजे 1, 3, 5, 7, 9 आता ह्या अनंतापर्यंत. म्हणजे ही झाली अनंत अंकगणिती श्रेणी. आता अंकगणिती श्रेणी आपण पाहिली शांत पण असं आणि अनंत सुद्धा. अंकगणिती श्रेणी श्रेणीची पदे. क्रमिकेप्रमाणेच अंकगणिती श्रेणीची पदे सुद्धा पहिले पद बरोबर T1, दुसरे पद बरोबर T2, याप्रमाणे nवे पद बरोबर TN याप्रमाणे ओळखली जातात.
पण अंकगणिती श्रेणीचं पहिलं पद T1 हे नेहमी ए या अक्षराने दाखवतात. पहिल्या पदाला ए हे अक्षर दर्शवतात, म्हणजे पहिलं पद ए या अक्षराने दर्शवतात. हां, आणि शेवटचे पद म्हणजे जेवढे जितके पद असेल जेवढे ते एनवे पद TN, मग ते T 100 असेल, अनंतापर्यंत असेल, कुठचंही असेल. हां, तर ह्याप्रमाणे अंकगणिती श्रेणीची पदं ओळखली जातात. आता जर अंकगणिती श्रेणीचे पहिले पद ए व सामान्य फरक डी, पहिले पद ए व सामान्य फरक डी असेल तर ती अंकगणिती श्रेणी कशी असेल? पुढील प्रमाणे. पहिलं पद ए, दुसऱ्या पदात आपण ए अधिक सामान्य फरक मिळवणार ए अधिक डी, तिसऱ्या पदामध्ये ए अधिक 2D, तिसरं पद झालं मिळालं, चौथं पद ए अधिक 3D. याप्रमाणे आपल्याला फक्त जर पहिले पद आणि सामान्य फरक डी माहीत असेल तर ती अंकगणिती श्रेणी आपण लिहू शकतो आणि तयार करू शकतो. अंकगणिती श्रेणी तुम्हाला आता ओळखता येतात. आता आपण सराव संच 3.1 मधलं पहिलं गणित पुढीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत हे ओळखा. आता 3 मी उदाहरणं तुमच्यासमोर लिहिलेली आहेत. ह्या क्रमिका ह्याच्यामधली अंकगणिती श्रेणी कोणत्या आहेत किंवा नाही ते आपल्याला ओळखायचे. त्यासाठी आपल्याला ही जी क्रमिका आहे लिहिलेली, ह्या क्रमिकेचे प्रत्येक पद आधी T1 2, T2 5/2, T3 बरोबर 3 आणि T4 बरोबर 7/2 ह्याप्रमाणे मांडून घेतलेले आहे. आता आपल्याला बघावं लागेल पहिल्यांदा ह्या क्रमिकेतील कोणत्याही 2 क्रमागत पदांमधला सामान्य फरक हा स्थिर आहे की नाही. मग त्यासाठी कोणत्याही 2 मग सामान्य फरक डी हा प्रत्येकाचा स्थिर आहे की नाही पाहण्यासाठी आपण पाहणार आहोत T2 वजा T1, पुढील पद वजा मागचे पद म्हणजेच T2 वजा T1. T2 काय आहे 5/2 वजा 2, 5/2 छेद समान करून घेऊया आपण, म्हणजे ह्या 2ला आपण 2ने गुणल्या म्हणजे 5 वजा 4/2 बरोबर 1/2. T2 वजा T1 मिळाला आपल्याला 1/2. आता आपण T3 वजा T2, T3 किती आहे 3 वजा 5/2. पुन्हा छेद समान करूया, या छेदाने या इकडे या पहिल्या पदाला गुणूया म्हणजे 3 दुणे 6 वजा 5/2 बरोबर 1/2. पुन्हा पुढचं पद बघूया T4 वजा T3, T4 आहे 7/2 वजा 3. पुन्हा छेद समान करून घ्या, ह्या छेदाने या पुढील पदाला गुणूया 7 वजा 3 दुणे 6, 7 वजा 6/2 बरोबर 1/2. बघा प्रत्येक वेळेला हा सामान्य फरक स्थिर आलेला आहे 1/2. म्हणून सामान्य फरक बरोबर डी बरोबर 1/2 हा स्थिर आहे. म्हणून ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. आता दुसरं बघूया. उदाहरणामध्ये बघा क्रमिका दिलेली आहे, आधी आपण मानून घेऊया. T1 बरोबर वजा 10, T2 बरोबर वजा 6, T3 बरोबर वजा 2 आणि T4 बरोबर 2. आता 2 क्रमागत पदांमधला फरक बघत जाऊया. T2 वजा T1, T2 वजा 6 वजा 10
वजा वजा 10 आहे म्हणजे 6 अधिक 10. अरे वजा 6 अधिक 10 बरोबर 4. वजा 6 अधिक 10 बरोबर 4. आता T3 वजा T2. T3 आहे वजा 2 वजा वजा 6 म्हणजेच वजा 2 अधिक 6 म्हणजेच यांची वजाबाकी येईल 4. वजा 2 अधिक 6 बरोबर 4. पुन्हा T4 वजा T3. T4 आहे 2 2 वजा वजा 2 म्हणजेच 2 अधिक 2 बरोबर 4. प्रत्येक वेळेला हा सामान्य फरक आपला स्थिर आलेला आहे म्हणून D बरोबर 4. म्हणून सामान्य फरक स्थिर आहे म्हणून ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. बघा सामान्य फरक स्थिर आला तर लगेच आपल्याला लक्षात येतं ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. आता अजून एक दिलेलं आहे. इकडे सुद्धा आपण आधी प्रथम पदे लिहून घ्या. T1 2 T2 3 T3 5 T4 7. आता प्रथम सामान्य फरक काढू. T2 वजा T1 3 वजा 2 बरोबर 1. T3 वजा T2 5 वजा 3 बरोबर 2. लगेच फरक सारखा येत नाही, पुढे जायची गरजच नाही. जिकडे फरक सारखा आला नाही दोन क्रमागत पदांमधला तर तिकडे लगेच आपल्याला लक्षात येतं ही क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही. म्हणून या क्रमिकेत सामान्य फरक स्थिर नाही म्हणून ही क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही. सराव संच 3.1 मधला आता आपण दुसरं गणित बघूया. जर अंकगणिती श्रेणीचे पहिले पद A व सामान्य फरक D दिलेला असेल तर अंकगणिती श्रेणी लिहा. आता पहिले पद A म्हणजेच T1 बरोबर 10. आता T2 कसं मिळवणार तर आपण T1 अधिक D म्हणजेच 10 अधिक 5 बरोबर 15. T2 मिळाला. T3 कसा मिळवणार T2 अधिक D आधीच्या पदामध्ये सामान्य फरक मिळवत गेलेलो आपण. T2 मिळालेला आहे आपल्याला 15 अधिक सामान्य फरक 5 बरोबर 20. आता T4 म्हणजेच T3 अधिक D बरोबर T4 आहे 20 अधिक 5 सामान्य फरक बरोबर 25. म्हणजेच आपल्याला पहिलं पद 10, दुसरे पद 15, तिसरे 20, चौथे 25. म्हणून अंकगणिती श्रेणी कशी येईल पहिलं पद आपण काढलेलं आहे. A दिलेलंच आहे 10, 15, 20, 25 ही मिळाली आपल्याला. A आणि D दिल्यानंतर आपण काढलेली अंकगणिती श्रेणी 10, 15, 20, 25. दुसऱ्या याच्यामध्ये पुन्हा A बरोबर वजा 3 दिले आहे, D बरोबर 0. A बरोबर वजा 3 म्हणजेच T1 बरोबर वजा 3. T2 बरोबर T1 अधिक D म्हणजेच वजा 3 अधिक 0 बरोबर वजा 3. T3 बरोबर T2 अधिक D बरोबर वजा 3 अधिक 0 बरोबर वजा 3. आणि याप्रमाणे T4, T5 काढत गेलं तर ते वजा 3च येईल. म्हणून अंकगणिती श्रेणी वजा 3 वजा 3 वजा 3 वजा 3 याप्रमाणे कंटिन्यू राहील. तर
डी कोणत्याही अंकगणिती श्रेणीमध्ये डी जेव्हा 0 असेल तेव्हा पहिले पद जे दिलेलं असेल तीच क्रमाने मांडत गेलं का आपल्याला अंकगणिती श्रेणी मिळते. पुढचं गणित बघूया. तिसरं, पुढील प्रत्येक अंकगणिती श्रेणीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा. म्हणजे आता आपल्याला अंकगणिती श्रेणी दिलेली आहे, ए आणि डी काढायचं आहे. ए लगेचच मिळणार. ए बरोबर T1 बरोबर 5, हे आपल्याला पटकन मिळेल. आता डी काढताना प्रत्येक पुढील 2 पदांमधला फरक आपल्याला बघायचा आहे. मग आधी डी बरोबर T2 वजा T1, T2 1 वजा 5 बरोबर वजा 4. नंतर T3 वजा T2 वजा 3 वजा 1, वजा 3 वजा 1 बरोबर वजा 4. नंतर T4 वजा T3, T4 आहे आपल्याला वजा 7 वजा वजा 3, म्हणजेच वजा 7 अधिक 3 बरोबर वजा 4. आणि यावरून आपल्याला सामान्य फरक या तिघांमधून डी बरोबर आपल्याला मिळतो वजा 4. पहिले पद आपल्याला अंकगणिती श्रेणीमध्येच आहे, ए बरोबर 5, म्हणून ए बरोबर 5, डी बरोबर वजा 4. दुसऱ्या याच्यामध्ये बघा अंकगणिती श्रेणी दिलेली 127, 135, 143, 151. इकडे सुद्धा ए आपल्याला लगेच मिळणार. ए बरोबर T1 बरोबर 127. आता डी काढण्यासाठी आपल्याला डी बरोबर काढण्यासाठी T2 वजा T1 बरोबर 135 वजा 127 बरोबर 8. नंतर T3 वजा T2, T3 वजा T2, T3 143 वजा 135 बरोबर 8. नंतर T4 वजा T3, T4 आहे 151 वजा 143 बरोबर 8. म्हणून सामान्य फरक हा स्थिर आहे, म्हणून डी बरोबर 8, ए बरोबर 127, डी बरोबर 8, ए बरोबर 127. अंकगणिती श्रेणीचे एनवे पद म्हणजे आपण त्या अंकगणिती श्रेणीमधल्या कोणतेही पद काढू शकतो. जर आपल्याला ए आणि डी माहिती असेल तर आपण त्या अंकगणिती श्रेणीचे 100वे, पुढे 150वे, 200 का कोणतेही म्हणजे 1000वे पदसुद्धा या सूत्राने आपण सहज काढू शकतो. आता कोणतं सूत्र, तर ज्या अंकगणिती श्रेणीचे पहिले पद ए आहे, पहिले पद आपण एच मानतो, ए आहे आणि सामान्य फरक डी आहे, त्या श्रेणीचे एनवे पद हे पुढील सूत्राने काढता येते. Tn बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. हे सूत्र नीट लक्षात ठेवा. इकडे आपण टर्म म्हणून टी वापरलेला आहे, पद म्हणून Tn म्हणजे आपण त्या अंकगणिती श्रेणीचे पद काढत आहोत. मग ते कोणत्याही क्रमांकाचे पद असेल त्याप्रमाणे ते कोणत्या क्रमांकाचे पद आहे तो क्रम म्हणजे एन, आणि पहिले पद म्हणजे ए आणि डी म्हणजे सामान्य फरक. ह्या 3 गोष्टी, ह्याच्यातल्या 3 गोष्टीपैकी आपल्याला 2 गोष्टी माहिती असेल तर राहिलेली तिसरी किंमत आपण सहज काढू शकतो. आता एक गणित घेतलेलं आहे 3.2 मधलं. दिलेली अंकगणिती श्रेणी 12, 16, 20, 24 अशी आहे. तर या अंकगणिती श्रेणीचे आपल्याला 24वे पद काढायचे. आता दिलेली अंकगणिती श्रेणी 12, 16 आणि 24 आहे, 16, 20, 24 अशी आहे. म्हणून ए बरोबर T1 बरोबर 12. आपल्याला ए लगेच मिळाला. आता आपण ह्याच्यावरून आधी T2 बरोबर 16, T3 बरोबर 20 आणि T4 बरोबर 24 हे लिहून घेतले. आता सामान्य फरक काय येतो तो काढूया आपण. सामान्य फरक काढण्यासाठी T2 वजा T1 बरोबर 16 वजा 12 बरोबर 4. अजूनही 2-3 क्रमागत पदांमधला हा सामान्य फरक काढून घ्यायचा आपण. म्हणजे T3 वजा T2 बरोबर
20 वजा 16 बरोबर 4 आणि T4 वजा T3 म्हणजेच 24 वजा 20 बरोबर 4. यावरून आपल्याला म्हणून D बरोबर आपल्याला किती मिळतो 4. A मिळालेला आहे, D मिळालेला आहे. आपल्याला nवे पद म्हणजे 24वे पद काढायचे. n बरोबर 24, A बरोबर 12, D बरोबर 4 ह्या गोष्टी मिळालेल्या आहे. सूत्र आहे आपल्याला Tn बरोबर A अधिक n वजा 1 कंसात गुणिले D. आता ह्या सूत्रात आपण किमती घालू. Tn म्हणजेच T 24, A ची किंमत 12, पहिले पद 12 म्हणून A बरोबर 12, 12 अधिक n 24 वजा 1 कंसात लिहा D म्हणजेच गुणिले 4 बरोबर 12 अधिक 24 वजा 1 म्हणजेच 23 गुणिले 4 म्हणजेच 12 अधिक 24 गुणिले 23 गुणिले 4 म्हणजेच 92, 12 अधिक 92 म्हणजेच 104. म्हणजे या क्रमिकेत या अंकगणिती श्रेणीचे 24वे पद आपल्याला मिळाले 104. म्हणजेच म्हणून 24वे पद 104 असेल. सराव संच 3.2 मधला आणखीन एक आपण गणित बघूया. 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत ते शोधा. आता आपल्याला पहिली अट या गणितात दिलेली आहे. आपल्याला 3 अंकीच नैसर्गिक संख्या हव्या आहेत. आता 3 अंकी नैसर्गिक संख्या कुठून सुरुवात होतात? 100, 101 अशा सुरू झालेल्या आहेत आणि शेवटची येते 999. पण दुसरी अट आहे, या 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहामध्ये आपल्याला 5ने भाग जाणाऱ्या संख्या किती ह्या काढायच्या. मग आता इकडून आपल्याला ह्यामधल्या 5ने भाग जाणाऱ्या संख्या कुठून सुरुवात झाली म्हणून आपण किंवा 5ने भाग जाणाऱ्या संख्यांची यादी करू. यादी पुढील प्रमाणे. पाचने भाग जाणारी पहिली 100 ही संख्या आहेच. मग येईल आपल्याला 105, मग येईल 110. अशाप्रमाणे 999 ही शेवटची संख्या आहे 3 अंकी. 999 नाही आहे, 5ने भाग जात नाही 999. पण त्याच्या आधी कोणती येते तर 995 ही शेवटची संख्या असेल. म्हणजे सुरुवात झाली 100 पासून, 100, 105, 110 याप्रमाणे हा शेवटचे पद मिळाले 995. आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे तर ह्या 5ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत ते शोधा. आता ही आपल्याला मिळाली अंकगणिती श्रेणी. हे आपल्याला लगेच लक्षात येतं. 100, 105 म्हणजे फरक आहे, सामान्य फरक मिळतो 5 आणि पहिले पद आहे 100. अशा ह्या 3 अंकी संख्या आहेत. आता ह्या किती आहेत त्या मोजायच्या आहेत. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे या गणितामध्ये n ची किंमत काढायची आहे. n बरोबर किती. मग आपण पहिल्यांदा a बरोबर T1 बरोबर 100 a मिळाला. आता d बरोबर T2 वजा T1 105 वजा 100 बरोबर 5. असा आपण सगळीकडे फरक पाहिला. T3 वजा T2 बरोबर 110 वजा 105 तर तो 5 येतो. म्हणून D बरोबर 5 हे मिळाले. म्हणजे आपल्याला A बरोबर 100, D बरोबर 5, n बरोबर किती संख्या आहेत त्या काढायच्या आहेत. n बरोबर काढायचे. पण आपल्याला nवे पद माहिती आहे. Tn हे nवे पद आपल्याला माहिती आहे ते किती आहे 995. nवे पद 995 हे आपल्याला दिलेलं आहे. आता सूत्र आहे आपलं Tn बरोबर A अधिक n वजा 1
गुणिले डी. सगळ्या किमती घालू. TN 995 बरोबर एची किंमत आहे 100 अधिक N वजा 1 गुणिले D 5. 995 बरोबर 100 अधिक N वजा 1 या कौसाला आपण आधी 5ने गुणूया, म्हणजे 5N वजा 5, म्हणजेच 995 बरोबर 100 वजा 5 95 अधिक 5N. 995 इकडे आपण 95 आणू, वजा 95 बरोबर 5N, म्हणजेच 995 वजा 95 बरोबर 900 बरोबर 5N. म्हणून आपल्याला मिळतील N बरोबर 900 भागिले 5. हा भागाकार करूया. बरोबर 180. म्हणून या अंकगणिती श्रेणीत एकशे 80 पदं असतील. मग आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, तर किती संख्या आहेत ते शोधा. म्हणून 5ने भाग जाणाऱ्या एकूण 3 अंकी संख्या एकशे 80 असतील. पाचने भाग जाणाऱ्या एकूण 3 अंकी संख्या आपल्याला 180 मिळाल्या, म्हणजेच N बरोबर 180.